नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी केराटिन ट्रीटमेंट का घेतली, म्हणजे केराटिन ट्रीटमेंट घेण्यामागचं माझं कारण काय होतं. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. सो माझं बेसिकली कारण हे होतं की मला मॅनेजेबल केसं पाहिजे होती. अगदी स्ट्रेट सरळ केसं नाही पाहिजे होती. थोडी जशी सिरियलमध्ये असतात केसं, थोडक्यात तशी मला मॅनेजेबल केसं पाहिजे होती. म्हणजे अगदी कशीही ठेवली किंवा थोडा असा इथून क्लिप लावला तरीही एक चांगली हेअरस्टाईल बनते, किंवा जशी पण ठेवू ते मॅनेजेबल राहतात. सो माझा हाच एक मोटिव्ह होता की मला मॅनेजेबल केसं पाहिजे. आणि दुसरा मोटिव्ह म्हणजे मला हेअरफॉल स्टार्ट झाला होता. प्रचंड हेअरफॉल होत होता मला. अल्दो मी बऱ्यापैकी होम रेमेडीज ट्राय करत होते, जसे की मेथीचे दाणे, त्याच्यानंतर मग एरंडेल तेल, ते कोकोनट ऑइलमध्ये मिक्स करून लावणं, ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर केसांना तेल ठेवणं, बऱ्याचशा गोष्टी केल्या. पण माझा हेअरफॉल काही थांबत नव्हता आणि केस बऱ्यापैकी रुक्ष झाली होती. म्हणजे जसं की मगाशी म्हटलं की मॅनेजेबल नव्हती. सो केस मॅनेजेबल करण्यासाठी मी केराटिन करण्याचा निर्णय घेतला. केराटिन ट्रीटमेंट नंतरची जी माझी इमेज आहे ते मी व्हिडिओच्या शेवटला शेअर करेनच. केराटिनच्या आधीची इमेज आणि केराटिन ट्रीटमेंट घेतल्यानंतरची इमेज, आणि ही आता तुम्ही 2 महिन्यानंतर बघू शकता की माझी केस कशी आहेत. सो मला बेसिकली व्हिडिओ काही लेंदी खिचायचा नाही आहे. हेच मला सांगायचं आहे, व्हिडिओ मला शॉर्टच ठेवायचं आहे की माझा केराटिन एक्सपिरियन्स हा खूप चांगला आहे, अप्रतिम आहे. एकदम मी तर म्हणेन की सक्सेसफुल झालं माझं केराटिन ट्रीटमेंट. कारण मला माझा हेअरफॉल थांबला, सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मला जे स्ट्रक्चर माझ्या केसांना पाहिजे होतं तसं स्ट्रक्चर मला मिळालं आहे. मॅनेजेबल केस आहेत. पण मग खूप लोकांचं असं आहे की त्यांचे रिव्ह्यूज खराब आहेत केराटिनबद्दल. नक्कीच प्रत्येकाला वेगवेगळा एक्सपिरियन्स केराटिनचा येऊ शकतो. पण काय गोष्टी केल्याने तुम्ही तुमची केराटिन ट्रीटमेंट टिकवून ठेवू शकता आणि ती अजून चांगली खुलून येईल, तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपले केराटिन ट्रीटमेंट पूर्ण होते, सो अशा वेळेला केराटिन ट्रीटमेंट झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी सांगितल्या जातात. आपल्याला त्यांचं शॅम्पू, कंडिशनर किंवा शॅम्पू आणि मास्क आणि सिरम हे एक कॉम्बो येतं. ते पॅकेज आपल्याला त्यांच्याकडूनच दिलं जातं की तुम्हाला आता हेच यूज करायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही यूज करायचं नाही, हे आपल्याला स्ट्रिक्टली सांगितलं जातं. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे हार्ड वॉटर येत असेल तर तुम्ही हार्ड वॉटरनी केस धुतली, तुमचं केराटिन लवकर जाऊ शकतं. त्यामुळे ज्यांच्याकडे हार्ड वॉटर येत आहे त्यांनी केराटिन करण्याआधी थोडा विचार केला पाहिजे. अजून एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुम्हाला केस असे टाईट घट्ट बांधायची नाही आहेत. केस टाईट बांधायची नाही आहेत. केसांमध्ये फ्रिक्शन होईल असं काही करायचं नाही. फ्रिक्शन होईल म्हणजे जो आपण कंगवा वापरतो, अगदी एकदम छोट्या दातांचा जो कंगवा असतो तो वापरायचा नाही. त्यानंतर केसांना एकदम टाईट पोनी टेल नाही बांधायची, किंवा जे मोठे चाप असतात ज्यांनी आपण केस असे आवळून ठेवतो तसं काही करायचं नाही आहे. त्याच्यानंतर सांगितलं जातं तुम्हाला की केराटिन ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला 2-2 महिन्यांनी किंवा 1.5 महिन्यांनी हेअर स्पा घ्यावा लागतो. म्हणजे आपण जे केराटिन आपल्या केसांवर केलं आहे ते तसंच टिकून राहावं, किंवा त्याची जी लाईफ आहे ती थोडी वाढावी. मोस्ट ऑफ 6 महिन्यापर्यंत किंवा 4 ते 6 महिन्यापर्यंत केराटिन राहतं. आणि खूप लोकांचं असं एक्सपिरियन्स आहे की जेवढं फ्रिक्वेंटली आपण केस धुतो ना, म्हणजे एका आठवड्यातून जर 2 वेळा केस धुतली, ठीक आहे, जितका वेळ तुम्ही केस धुणार ना तर तेवढं ते केराटिन एक 5%, 10% असं निघत असतं. जेवढा वेळ आपण केस धुवू तेवढा वेळ. पण त्यासाठी काय काळजी घ्यायची की एका आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळाच हेडवॉश करायचा, त्याच्याहून जास्त नाही करायचा. त्यामुळे काय होणार की आपण जो हेडवॉशचं जर प्रमाण फ्रिक्वेन्सी कमी केली तर थोडं जास्त काळापर्यंत आपलं केराटिन ट्रीटमेंट टिकून राहू शकतं. बरं, हेड स्पा जो आपण घेतो, हेअर स्पा तर तो हेअर स्पा चुकवायचा नाही आहे. 1.5-2 महिन्यांनी तो हेअर स्पा घेतलाच पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो की चला आता मी एवढा खर्च केला, शॅम्पू आणि हेअर मास्क वापरते त्यांनी दिलेलं, तर हेअर स्पा घेणं पण तेवढंच गरजेचं आहे का? तर इथेच आपण चुकतो की जे आपल्याला सांगितलं गेलेलं असतं, अल्टिमेटली हे काय आहे, हे केमिकल आहे. त्यांनी जे आपल्या केसांवर पेनिट्रेट केलं आहे आणि जे आयनिंग करून ते प्रोटीन लॉक करतात, तर ते केमिकल आहे. ते टिकावं तर त्यासाठी काही गोष्टी ते आपल्याला सजेस्ट करतात की तुम्ही हे करणंच आहे.
पण कधी कधी आपण म्हणतो की नाही कशाला आता पैसे वेस्ट करायचे, हे सर्व इथपर्यंतच बस झालं किंवा ठीक आहे आता काय होणार आहे. पण त्यावेळेला तुम्हाला हेअरफॉल होणं किंवा मग केस वृक्ष होणं, त्या केमिकल ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट तुम्हाला तेव्हा जाणवायला लागतो, ज्या वेळेला आपण थोडंसं म्हणतो की पैसे वेस्ट होत आहेत किंवा किती वेळ ते हेअर स्पा घ्यायचे आणि थोडंसं आपण दुर्लक्ष करतो ना, सो त्यावेळेला हे हेअरफॉल किंवा मग केराटिनचा बॅड एक्सपिरियन्स फेस करावा लागतो. सो मला तरी वाटतं की ज्या वेळेला तुम्ही पूर्णपणे रेडी असाल ना की ही ट्रीटमेंट मला माझ्या केसांसाठी घ्यायची आहे आणि घेतल्यानंतर ती टिकवण्यासाठी जेवढे पण प्रयत्न आहेत ना तेवढे मी करणार. कसं आहे ना, फार खर्च नाही आहे. तुम्ही 1.5 किंवा 2 महिन्यातून एकदा हेअर स्पा घ्यावा लागतो. बाकी त्यांनी तुम्हाला जे शॅम्पू आणि मास्क दिलं आहे ते तुम्हाला यूज करायचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे की तुम्ही कोणतीही ज्या वेळेला केमिकल ट्रीटमेंट घेता त्याच्या आधी तुमच्या केसांची क्वालिटी ही चेक केली जाते. मोस्ट ऑफ तिथेच जे प्रोफेशनल असतात ते केसांची क्वालिटी चेक करतात की तुमची केस पातळ आहेत का किंवा जाड आहेत का किंवा तुम्ही पहिल्यांदाच केमिकल ट्रीटमेंट घेताय का. सो ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित बघून सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही प्रोफेशनल ठिकाणी जा आणि अशा ठिकाणी जाऊनच ट्रीटमेंट घेतली पाहिजे. सो माझं ओव्हरऑल आत्तापर्यंतचा केराटिन एक्सपिरियन्स खूप छान आहे. अजून एक गोष्ट, हे जे केराटिन ट्रीटमेंट आहे हे मी आता नाही, मी एक 1.5 वर्षापूर्वीसुद्धा केराटिन ट्रीटमेंट घेतलं होतं आणि त्यावेळेला मी पहिले 6 महिने त्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणेच केराटिनचं शॅम्पू आणि मास्क वापरलं होतं. त्यानंतर मला माझ्या केसांमध्ये छान विजिबल चेंजेस दिसले, तर मी शॅम्पू आणि मास्क वापरणं बंद केलं. बरं, ते बंद केल्यानंतर डायरेक्ट मी जे आपले छोटे 1-2 रुपयाचे सॅचेट येतात मी त्याच्यावर शिफ्ट झाले आणि तेव्हापासून मग मला हेअरफॉल आणि बाकी केसांचे प्रॉब्लेम स्टार्ट झाले. सो कधी कधी मला असं वाटतं की आपल्या पण काही चुका असतात. एक तुम्हाला मी उदाहरण देते आणि व्हिडिओ संपवते. आपण मेडिसिन खातो, फॉर एक्झाम्पल बीपीची गोळी खातो किंवा शुगरची गोळी खातो. त्या गोळ्या पण केमिकल म्हणजे रासायनिक प्रक्रिया करून बनवलेल्या असतात, बरोबर आहे. आपण जर गोळी वेळेवर खाल्ली तर आपला बीपी शुगर कंट्रोलला राहतो. तसंच आहे, जर तुम्हाला एखादी तुम्ही केमिकल सर्व हेअर ट्रीटमेंट हे केमिकल असतात, हे तर सत्य आहे आणि हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. मग ती केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर त्याची जपणूक तुम्ही कसं करताय ना ते फार महत्त्वाचं असतं. तुमची जर जपणूक 100% चांगली असेल ना तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणि मला तरी वाटतं की आपण एकदाच 5,500-6,000 किंवा 8,500 प्रत्येकाच्या लेंथप्रमाणे. आता माझी लेंथ कमी होती, पण मी जे प्रोटीन ट्रीटमेंट म्हणजेच केराटिन केलं हे चांगल्या क्वालिटीचं केलं, त्यामुळे मलाही बऱ्यापैकी खर्च झाला. मग आपण एकदा एवढा खर्च करतो ना, पण तो खर्च पुढे जाऊन वाया जायला नको म्हणून थोडं थोडं मेंटेनन्स हे केलंच पाहिजे. सो माझा ओव्हरऑल केराटिन एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. मी या पलीकडेही व्हिडिओ बनवत राहणार आहे, व्लॉग्स टाकत राहणार आहे. सो तुम्हाला ही गोष्ट दिसणार आहे, असं नाही की फक्त 2 महिन्यामध्ये तू रिव्ह्यू देते. मी आधी केराटिन ट्रीटमेंट केलं होतं आणि माझे केराटिनबद्दलचा हा दुसरा सेकंड एक्सपिरियन्स हा पण मस्तच आहे. ह्या आधी जे केलं होतं तेव्हा माझ्या मिस्टेकमुळे माझं केराटिन ट्रीटमेंट आधी 6 महिने छान टिकलं, मग ते खराब झालं जस्ट बिकॉज ऑफ मी शॅम्पू चेंज केला म्हणून. आणि माझं तेव्हा पाण्याचा पण प्रॉब्लेम होता, हार्ड वॉटर सडनली त्याच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आले होते म्हणून तो इश्यू झाला होता. बाकी तुम्ही आता रोज व्हिडिओमध्ये बघालच की तुम्हाला माझ्या केसांची कंडिशन कशी वाटते ती. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जर काही क्वेरीज असतील किंवा तुमच्या काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ते येऊ देत. बाकी हा सर्व व्हिडिओ पूर्ण वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू.